विष्णू सहस्रनाम श्लोक 26 बघतोय आता आपण. रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्व योनिश्चिश्रवाः अमृत शाश्वत स्थाणुर्वरारोहो महातपाः. या श्लोकामध्ये एकूण 9 नावे आहेत. पहिलं त्यातलं नाव बघतोय आपण आता, रुद्र, आणि 114वं नाम क्रमावलीप्रमाणे. रुद्रः ओम रुद्राय नमः. संहारकाले प्रजाः संवरन् रोदयतीति रुद्रः. म्हणजेच प्रलय कालामध्ये संहार करते वेळी सर्वांना, प्रजाः म्हटलंय, सर्वांना रोदयती इति, सर्वांना जो रडवतो असा तो रुद्र. दुसरा अर्थ असा केलाय की रुदम राती ददातीति सह रुद्रः. म्हणजेच रूचा अर्थ आहे वाणी, आणि जो वाणी देतो, रुदम राती ददाती, जो वाणी देतो, बोलवितो ज्याला म्हणता येईल. सरस्वतीची जीभ म्हणजे विष्णू होय असं म्हटलं जातं. आणखीन एक तिसरा अर्थ सांगितलेला आहे की रुर दुःखम दुःख कारणम वा. रु म्हणजे दुःख, द्रावयती ती म्हणजे दुःख जो वितळवितो, द्रावयती म्हणजे वितळवितो म्हणजेच कमी करतो त्याचा वेग, असा एक म्हणजे रुद्र. आणि चौथा अर्थ करतात आदिशंकराचार्य की रोदनात द्रावणात वापी रुद्र इति उच्यते. रोदन म्हणजे रडविणे, त्याला जे दूर पळवितो ते घालवून देतो, दुःख म्हणूनच रुद्र असं एक त्याचं नाम सांगितलेलं आहे. असे आपण 4 प्रकारचे नामं यामध्ये, 4 प्रकारचा अर्थ रुद्रचा बघितलेला आहे की एक संहार काळामध्ये जो रडवतो, दुसरं म्हणजे जो वाणी देतो, तिसरं म्हणजे जो दुःख वितळवितो, कमी करतो आपलं, आणि आणखीन एक अर्थ म्हणजे रोदन म्हणजे रडविणे, याला तो दूर घालवून देतो अशा अर्थाने, म्हणजे दुःख घालवतो. शिवाचं नाम सुद्धा रुद्र आहे आणि ते हे विष्णूलाही आहे. तस्मात शिव परम कारणम. म्हणून शिव म्हणजे मंगल कल्याण करणारा, तोच भगवान, तोच परमात्मा विष्णू रुद्र या नावाने सुद्धा संबोधलेला जातो. म्हणजे विष्णूचं नाव जसं रुद्राचं, शिवाचं एक नाव रुद्र, तसं विष्णूचं हे नाव रुद्र म्हटलेलं आहे. भक्तांच्या दृष्टिकोनातून बघितल्यास जो भक्ताची सगळी दुःख विरघळून टाकतो. म्हणूनच गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना 23व्या श्लोकात भगवंत म्हणतात की रुद्राणाम शंकरश्चास्मी. रुद्रांमध्ये शंकर मी आहे. भगवंतांनी 10व्या अध्यायात विभूती योग सांगत असतानाही म्हटलंय की मी रुद्रांमधला शंकर हे मीच आहे. 11 रुद्र सांगितले, त्यातील 11वा रुद्र हनुमंत आहे. शम करोती ती शंकर. शम म्हणजे कल्याण करणारा, शुभ प्रदान करणारा तो शंकर, त्यालाच रुद्र असं म्हणतात. रुद्राध्यायीमध्ये 5व्या अध्यायामध्ये 11 प्रमुख रुद्र सांगितले आहेत, पण असंख्य हजारो रुद्र आहेत. तसे तर सर्जनात्मक रुद्र 5 सांगितलेले आहेत. कोणते? तर ईशान, तत्पुरुष, तिसरं अघोर, चौथं वामदेव आणि 5वं सद्योजातः. ईशान म्हणजे स्वामित्व स्वरूप, तत्पुरुष म्हणजे सगळ्यांमध्ये राहणारा अंतर्यामी, तिसरं अघोर म्हटलंय त्याचा अर्थ आहे अतिभयंकर, चौथं वामदेव म्हटलंय, वामदेव म्हणजे सुंदर स्वरूप असणारा, आणि 5वं सांगितलंय सद्योजात म्हणजे प्रकाश स्वरूप. वैदिक देवतांमध्ये रुद्राचं स्वरूप पिंगलवर्ण, सुवर्ण रंग म्हणजे पिळदार शरीरयष्टी ज्याची आहे असा, हातात धनुष्यबाण घेतलेले आहेत, विद्युत ज्याचे शस्त्र आहे, अशी एक रुद्राची विशेषता सांगितलेली आहे. आणि आणखीन एक विशेषता म्हणजे रुद्र कसा आहे? शीघ्रकोपी आहे, पण तितकाच तो कसा आहे? आशुतोष आहे, लवकर संतुष्ट होणार आहे. हे दोन्ही हवे असतं. जर सुशासन असेल, करायचं असेल तर दोन्ही हवं, म्हणजे शीघ्रकोपीही हवं आणि आशुतोष पण हवं. रुद्र आणि विष्णू एकच हा व्यापक दृष्टिकोन ज्ञानी महापुरुष पितामह भीष्माचार्य जाणत होते, आणि म्हणूनच भगवान विष्णू अवतारातील श्रीकृष्णांना रुद्र हे नाम देऊन त्याचं स्तवन करतात. म्हणूनच संहारकाली विष्णूच रुद्र रूपामध्ये असून
भयंकर रोदयती म्हणजे जो संसारावर या जगतावर शासन करतो. रुद्र रूपात येऊन विष्णूच या संसारावर शासन करतो. त्याच्यासाठी भीती असायलाच पाहिजे, म्हणजे अशाबद्दल भीती असायलाच हवी असते. आणि तसेच हा विष्णू कसा आहे, पालन करणार आहे. विष्णू शासक पण आहे आणि वासरा देऊन जीवाला रडवितो पण. अजून एक रुद्र ही एक रादयती म्हणजे पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन यांचा संघ म्हणजे रुद्रगण. जेव्हा देहातून बाहेर पडतो म्हणजेच मृत्यू येतो त्यावेळी जीवाला आणि त्याच्या आप्तांना तो रडवतो, म्हणून तो रुद्र असं शिवपुराणात सुद्धा वर्णन आलेलं आहे. पण रुद्र हे एक नाम भगवान विष्णूंचे सांगितलेलं आहे, कारण हा शासनकर्ता पण आहे आणि वेळ पडली तर हा संहार करणारा सुद्धा रुद्र रूपात येऊन करतो असं सांगितलेलं आहे. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 26 बघतो आपण आणि 115 नाम बहुशिरा. ओम बहुशिराय नमः. शंकर भाष्यात आदि शंकराचार्य म्हणतात की बहुनी शिरांसी यस्येति बहुशिरा पुरुष सूक्तामध्ये आलेला आहे. सहस्र शीर्षा पुरुषस इति मंत्र वर्णनात. ज्याला पुष्कळ शिरे आहेत, बहुनी म्हणजे भरपूर, पुष्कळ, शिरांसी म्हणजे मस्तके अशा अर्थाने, तो बहुशिरा या नावाने भगवंताची स्तुती करतात आहेत. या पुरुषाला सहस्र शिरे आहेत हे वर्णन ऋग्वेदातील पुरुष सूक्तामध्ये परमेश्वराच्या वैश्विक रूपाचं वर्णन करताना आलेलं आहे. सहस्र पाय, सहस्र डोळे, सहस्र शिरे असं वर्णन आलेलं आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाचं वर्णन करताना सुद्धा 10व्या श्लोकामध्ये संजय वर्णन करतात आहे की अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम अशा अर्थाने. शिवाय 16व्या श्लोकातही अर्जुन म्हणतोय की अनेक बाहुदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतोऽनंत रूपम. अनेक तोंड डोळे असलेले आपण, अनंत रूप असलेले मी आपणाला बघतोय. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप, मी आपलं हे रूप बघतो आहे हे विश्वेश्वरा. 11व्या अध्यायातील 23व्या श्लोकात सुद्धा रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहू रूपादम अशा प्रकारचं पूर्ण वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे 23व्या श्लोकामध्ये. गीतेच्या 13व्या अध्यायात सुद्धा 13वा श्लोक सर्वतोक्ष शिरोमुखम, सर्व बाजूंनी डोळे डोकी तोंड असलेले आपण सर्वमावृत्य तिष्ठती, सर्व विश्वाला व्यापून आपण राहिलेले आहात. अशा प्रकारे ठिकठिकाणी या बहुशिरा या अर्थी म्हणजे बहुमस्तक असणारा असं वर्णन आलेलं आहे. बहुशिरा म्हणण्याचा अर्थच तो आहे की हा सार्वभौमिक पुरुष, हजारो मस्तके, हजारो डोळे, हजारो पाय आहेत यांना. याचा अर्थ जो सर्वबंध आणि सर्व व्यापक आहे, सृष्टीच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे तो. आणि म्हणून पुरुष सूक्तामध्ये याला विराट पुरुष असं म्हटलंय. गीतेमध्ये विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवताना असाच बहुशिरा असलेला भगवंत वर्णिला आहे. 13व्या अध्यायात 24वा श्लोक सर्वतः पाणिपादंतत् सर्वतोक्ष शिरोमुखम. परमेश्वराचे साकार रूप म्हणजे हे संपूर्ण विश्व होय, अनेक शीर्षे असणारे विश्व, म्हणून बहुशिरा असंही त्याचं त्या अर्थी नाम असावं. आणखी असं सांगितलंय की आधीचं नाव आहे रुद्र. ही गणदेवता तेजस स्वरूप आहे. या तेजाची शिरे आहेत, पैकी एक स्वर्गात, एक अंतरिक्षात आणि एक पृथ्वीवर आहे. सूर्य, विद्युत आणि अग्नी हे 3 शिरे. बहुवचनामध्ये उल्लेख याचा होऊ शकतो. बहुशिरा परमात्मा बहुशिरा होय. सहस्र शीर्षा आणि बहुशिरा ही परमात्म्याच्या असंख्यत्वाचा, अनंतत्वाचा निर्देश करणारी आहे. जीवन सुखावह करणारा आधी भौतिक अग्नी आणि जीवनधारक वैश्वानरक, संज्ञक आधिदैविक कार्याग्नी हे दोन्हीही अग्नी ज्याचे आविष्कार आहेत. तो चित्रसंज्ञक आध्यात्मिक अग्नी ही रुद्राची 3 शिरे होत असं सांगितलंय. पहिली लौकिक असून ही दुसरी 3 अलौकिक अशी आहेत. असं हे एक नाम बहुशिरा
भगवंताचं पुढचं नाम बघूया. श्लोक 26 मधला 116वा नाम बभ्रुः. ओम बभ्रवे नमः. बिभर्ती लोकान इति बभ्रुः. बिभर्ती म्हणजे लोकांचं भरण पोषण करणारा, म्हणून त्याचं एक नाव बभ्रुः आहे. म्हणजे कसं, तर ज्याच्या उपस्थितीमध्ये केवळ सर्व संवेदनेची साधने म्हणजे इंद्रिये, अनुभवाची आणि भावनेची उपकरणं म्हणजे बुद्धी आणि मन एकमेकांच्या साह्याने कार्य करू शकतात. ज्याच्या संवेदनेनी इंद्रिये, बुद्धी, मन एकमेकांच्या साह्याने कार्य करू शकतात त्याच्या उपस्थितीमध्ये, म्हणून तो कसा आहे बभ्रू. तो आत्मा म्हणजेच श्री विष्णू होय, जो राजाप्रमाणे सर्व लोकांवर राज्य करतो, भरणपोषणही तोच करतो, म्हणून तो बभ्रू या नामाने प्रसिद्ध आहे. दुसरा अर्थ आहे रुद्रस्वरूप. बभ्रू विशेषण म्हणून वापरले तर पिंगट, पिवळसर, फिक्कट. आणि दुसरा अर्थ अग्नी हा आहे. अग्नी कसा आहे, नील लोहित म्हणजे काळसर, पिवळी, लाल, निळी ज्याला म्हणता येईल, हिरवी, जांभळी आणि पांढरी अशा सप्तरंगी किंवा बहुविध ज्वालांनी अग्नी पेट घेतो आणि प्रगटतो. अशा अनेक रंगी ज्वालांनी नटलेला म्हणूनच हा बभ्रू अशा नामाने प्रसिद्ध आहे. वस्तुतः तेजो राशी परमात्मा अव्यक्त आहे, अनिर्देश्य आहे. पण ते अव्यक्त तेज जेव्हा गुणद्वारा प्रगटते तेव्हा ते गुणसंगाने शबल होते, म्हणजेच अशुद्ध होते, इम्प्युअर ज्याला म्हणता येईल, असं विचित्र होतं. सत्वागुणाश्रयाने ते शुभ्र, रजोगुणाश्रयाने ते लोहित होतं आणि तमोगुणाश्रयाने ते कृष्ण वाटतं. त्रिवेणीमध्ये या जसे गंगा यमुनेचे प्रवाह दिसतात, पण सरस्वती कशी असते, गुप्त असते त्रिवेणी संगमात, तसं या गुणप्रवाहातील शुक्ल प्रवाह लुप्तसा असून म्हणजे थोडासा लोपलेला असून रक्त आणि कृष्ण प्रवाह मात्र उठून दिसतात, म्हणून अव्यक्त. परमात्म्याचा व्यक्त प्रकाश हा कसा आहे, नीललोहित म्हटला आहे. ऋग्वेदात त्याला बभ्रुवाहन असं सुद्धा म्हटलं आहे. बभ्रू म्हणजे अग्निवाचक असून अग्नी ज्याचं वाहन आहे, म्हणून तो बभ्रुवाहन या नावाने सुद्धा ऋग्वेदात त्याचा उल्लेख केलेला आहे. असे हे बभ्रू नामाचे अनेक अर्थ प्रतीत होतात. भगवंताचं एक नाव बभ्रू म्हणजे लोकांचं भरणपोषण करणारा हा अर्थ घेतला तर तोही एक ते जास्त महत्वाचा आहे. श्लोक 26 117 नाम बघतोय विश्वयोनिः. ओम विश्वयोनये नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की विश्वस्य कारणात्वा विश्वयोनिः, जो विश्वाचे कारण आहे, उत्पत्ती स्थान आहे, म्हणून त्याचं नाम एक विश्वयोनिः. या विचित्र नाना वर्णाकृती विश्वाचं मूळ तोच आहे. तोच बीजप्रद असल्याने पिता तोच. ही सृष्टी माझीच योनी आहे असं भगवंताने स्वतः गीतेच्या 14व्या अध्यायात म्हटलेलं आहे. जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे. गीतेच्या 14व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. प्रकृती पुरुष अभेद संबंध आहे आणि तोच परमात्मा आदिपुरुष, आणि जो आदिपुरुष तोच विश्वयोनी होय. आदिपुरुष पूर्ण नाभवत आपणच आणि आपल्यापासूनच विश्व निर्मितो. शक्तिमान आणि शक्ती अभिन्न आहे असं सुचवलेलं आहे. पूर्ण नाभवत म्हणजे ज्याप्रमाणे कोळी आपल्यातूनच हे जाळं विणत असतो, आपल्यातूनच तंतू बाहेर काढून जाळं विणतो, त्याचप्रमाणे हा आदिपुरुष पूर्ण नाभवत आहे. शक्तिमान आणि शक्ती अभिन्न आहे हे याच्यातून सुचवलेलं आहे. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा रचयिता तोच आहे, तोच विश्वरेताही आहे आणि तोच विश्वयोनीही आहे, तोच बीज प्रदाता सुद्धा आहे. हेच पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. विश्वयोनीचा संबंध मूलाधाराशी आहे. मागचे बहुशिरा नाम म्हणजे सहस्रार म्हणजे श्रेष्ठ चक्रशीर ज्याला म्हणता येईल असं आहे.
आणि त्याच उत्पत्ती स्थानापासून सर्व ज्ञान, क्रिया, कर्मे यांची उत्पत्ती झाली आहे. अनुभव विश्वाची ही योनी आहे आणि म्हणून भगवंताचं एक नाम विश्वयोनी असं सांगितलेलं आहे. श्लोक 26. 158 नाम बघतो आपण. शुचिश्रवाहा. ओम शुचिश्रवसे नमः. शुचीनि श्रवासी नामानी श्रवणीयान्यस्येति शुचिश्रवाहा. म्हणजे भगवंताचे श्रव पवित्र आहे, शुची आहे. अर्थातच त्याचं नाम, कीर्ती हे सगळंच पवित्र आहे, ऐकण्यायोग्य आहे आणि म्हणून शुचिश्रवा या नामाने भगवंत प्रसिद्ध आहेत. श्रव या शब्दाचा एक अर्थ आहे कान. सर्वतः श्रुतिमत 13व्या अध्यायात 13व्या श्लोकात आलेलं आहे. सर्व बाजूंनी कान असलेला, ज्याला अत्यंत सुंदर, पूर्ण, कार्यक्षम कान आहेत, तो सर्वतः श्रुतिमत आहे. म्हणजे सर्व बाजूस कान असणारा आहे, ज्याला भक्त विविध नामांनी आळवू लागतात तेव्हा ती हाक त्याला त्वरित ऐकू येते. भक्तांच्या हृदयातील सरळ भाव, शुद्ध भाव, अतूट भक्ती तो समजू शकतो. हाही अर्थ. आणि शुची म्हणजे पवित्र, उज्ज्वल, याची नाम, कीर्ती अत्यंत पवित्र करणारी आहे, म्हणून शुचिश्रवाहा. याचं नाम सदैव भक्तांच्या कानी पडावं असा हा. याची कीर्ती ऐकताच अंतर्यामी चैतन्य स्फुरतं. अनेक उत्तमोत्तम कार्य करण्याला प्रेरणा मिळते. असं हे पवित्र नाम म्हणजेच शुचिश्रवाहा. म्हणून सतत संकीर्तन हवं. या स्तोत्रामध्ये 122 श्लोकात म्हटलंय, यैदम शृणुया नित्यम यश्चापि परिकीर्तयेत ना शुभम प्राप्नुयात किंचित सोमुत्रे च मानवहा. जो हे स्तोत्र, ही नाम ऐकेल, गाईल, त्या मनुष्याचे इहलोकी वा परलोकी जराही अशुभ होणार नाही. पवित्र यश निष्काम कर्माने प्राप्त होतं. कोणी पद, प्रतिष्ठा मिळवायला यश प्राप्त करतात, पण त्याने इतरांचं कल्याण होईलच असं नाही, आपल्या स्वतःसाठी ते करतात. पण पवित्र यश ज्यांनी मिळवलंय त्यांच्याकडून मात्र इतर प्रेरणा घेऊ शकतात. हेच हे नामातून घ्यायचे. भगवन नाम साधकाच्या स्वभावातील दोष, जीवन दोष घालविते, सद्गुणांची वृद्धी करते आणि परमार्थाकरता त्याच्या ठिकाणी जे कमी असतं त्याची पूर्तताही हे नाम करतं. सर्वं करोति छिद्रम नाम संकीर्तनम हरेहे. भगवंताचे हे नाम पवित्र, पावन करणारे, म्हणून त्याच्याच नामकीर्तनामध्ये रमावे असं हे शुचिश्रवा हे एक नाम भगवान विष्णूंचं आहे. श्लोक 26. 19 नाम बघतोय. अमृत. ओम अमृताय नमः. न विद्यते मृतम मरणमस्येति अमृतः अजरोमरः. असंही केलंय की जो अविनाशी आणि अमर आहे. न विद्यते मृतम म्हणजे ज्याला मृत्यू नाही असा तो अमृत. सृष्टीचा सिद्धांत आहे की जातस्य ध्रुव मृत्युर ध्रुवई जन्म मृतस्य च. जो जन्मतो तो मृत होणारच. पण प्रभू कसं आहे? अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, म्हणून तो अमृत आहे. अमृत शब्दाचा अर्थ केवळ मरण नसणे म्हणजे मृत्यूरहितता नाही, तर आनंद. अमृत म्हणजे आनंद. कुठलाही बदल नाही, कसलाही विकार नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः. हा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. किंवा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही असेही नाही. म्हणजेच अवतार रूपामध्ये. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. हा कसा आहे की हा नित्य आहे, शाश्वत म्हणजे सनातन आहे आणि प्राचीन पण आहे. पुराण म्हणजे याचा अर्थ प्राचीन पण आहे अशा अर्थाने. साधक जेव्हा शीतोष्ण, सुखदुःख याला सहन करीत त्या येणाऱ्या जाणाऱ्या विषयांना सहन करतो, कशाही स्थितीमध्ये सम राहतो, तो काय अंतर्गत जो सुख असतं, अनुभव असतो, इंटरनल ज्याला हॅपीनेस म्हणता येईल, तो अनुभवत असतो साधक. आत्यंतिक आनंदामध्ये कशाही स्थितीमध्ये मग तो राहतो. म्हणजेच काय अमृतत्वाचा अनुभव घेत असतो. खरं तर सामान्यही बरेचदा यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात,
पण त्यांचा तो आनंद कसा असतो? तात्पुरता असतो. किंवा विकार बळावतील सांगता येत नाही, आणि मग त्याला थोपवणं सामान्य व्यक्तीला कठीण होतं. नारदजी भक्तिसूत्रात म्हणतात की प्रतिक्षणम वर्धमानम, ज्याचा उत्साह, प्रेम, कार्य करण्याची शक्ती सतत वाढत असते, कामनांची हृदयग्रंथी ज्याची सुटते, तो अमर्त्य होय. प्रभू समान प्रेमस्वरूप अमृतमय जीवन जगणे म्हणजेच प्रभूच्या गुणांनुसार जीवन व्यतीत करणे होय. गुणानुसार म्हणजे कसे? तर नुसतं कर्मरूप होणे किंवा ज्ञानवृद्धिंगत करणे म्हणजे नव्हे, तर त्याला भक्तीची, प्रेममय हृदयाची जोड असेल तर असा साधक अहंभाव रहित होऊन जगत मृत्यूलाही लाजवतो. आपले उत्तमोत्तम कार्य करीत अखेरच्या श्वासापर्यंत सार्थ जीवन तो व्यतीत करतो. स्वकर्मनिरत सिद्धी यथा विंदती मानवः, 18व्या अध्यायामध्ये 45वा श्लोक आपण बघितला. आपल्या स्वाभाविक किंवा विशेष कर्मामध्ये रत राहून असे साधक म्हणजे असे योगी परमसिद्धीला प्राप्त करतात, म्हणजेच अमृतत्वाय कल्पते, त्याला ते पात्र होतात, त्या मोक्षपदाला ते प्राप्त करतात. भगवंत नित्यमुक्त आहे, सत्यस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप असल्यानेही सुद्धा ते कसे स्थाणू आहे, स्थिर आहे आणि समबुद्धी आहे. भीष्माचार्यांनी जे एक एक नाम उच्चारत भगवत स्तुती केली आहे ती निरर्थक नव्हती. जेव्हा आस्तिक्य भावना, श्रद्धा भक्ताच्या अंतःकरणामध्ये जबरदस्त असते, तेव्हाच मग भगवंताच्या सामर्थ्यपूर्ण नामांचा असा एकामागून एक उच्चार केला जातो. एखाद्या ओलेल्या विविध रंगफुलांची चित्ताकर्षक दिसणाऱ्या पुष्पमालेसारखं हे सगळं भासतं. पुष्पमाला तरी काय, काही समयाने सुकेल, निर्माल्यवत बनेल, पण ही नाममाला म्हणजे भगवत कृपेने सदैव चित्ताला प्रसन्न करते. मृत्यूशय्येवर वेदना देणाऱ्या मृत्यूशय्येवर भीष्माचार्यांना एक नवी चेतना देत होती. मृत्यूलाही पराभव करावा असा हा सच्चित आनंद रूपात राहावंसं वाटावं अशी ही सगळी नाममाला. शुचिश्रवानंतर अमृत हा नामोच्चार म्हणजेच पवित्र व्यक्ती आणि श्रेष्ठांचं श्रवण करेल तर मग अमृतत्वाकडे त्याची अखेरची यात्रा असेलच, यात संशय नाही. देहभाव विस्मृती भीष्माचार्यांना होती आणि म्हणूनच त्या सच्चित आनंदाच्या नामस्मरणामध्ये ते रंगून गेलेले होते. पुढचं नाम पुढे बघूया. श्लोक 26, 120 नाम बघतो आपण. शाश्वतस्थाणुः. ओम शाश्वतस्थाणवे नमः. शाश्वतश्चासु स्थाणुश्चेति शाश्वतस्थाणुः. शाश्वत म्हणजे नित्य, नित्य पण आहे आणि स्थाणू म्हणजे स्थिर पण आहे, म्हणून भगवान शाश्वत स्थाणू आहे. 17व्या श्लोकामध्ये स्थाणू नाम आपण भगवंताचं बघितलं होतं. भगवंताचं मागचं नाम होतं अमृत, म्हणजे अमर असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही, विकार संभवत नाही. तिन्ही काळामध्ये तो सम आहे, कारण तो शाश्वत आहे म्हणून. त्याच्यात कुठलंही विकार नसल्यामुळे, भगवंतात कुठलाही विकार नसल्यामुळे ज्ञानरूपाने तो स्थिर आहे, म्हणून स्थाणू आहे. अशा प्रकारे शाश्वत स्थाणू हे एक संयुक्त नाम घेतलेलं आहे. जीवनामध्ये जे स्थिर तत्व ते नित्य आहे आणि ते म्हणजे भगवान श्री विष्णू होय. प्रतिक्षणी बदलणाऱ्या या जगामध्ये काहीच शाश्वत नाही, कारण काल क्षणशः कणशः परिवर्तनशील आहे. काल बदलत असतो. द्रव्य, जात, गुण, क्रिया, फल सर्व काही अस्थिर आहे. अस्थिरतेचा प्रवाह गुणजन्य आहे, परंतु जे गुणविलक्षण आहे ते निर्गुण ब्रह्म मात्र गुणांच्या पलीकडे त्रिगुणांच्याही चांचल्यापासून मुक्त आहे. ते कालतः शाश्वत आणि वस्तुतः स्थाणू आहे, म्हणून परमात्मा शाश्वत स्थाणू असं म्हटलं आहे. कसलीही विक्रिया यांच्या ठाई संभवत नाही. युगे 28 विटेवरी उभा हा जो पांडुरंग आहे शाश्वत स्थाणू रूपात आहेच, दिसतोच कथामधून आपल्याला, किंवा पांडुरंगाच्या पंढरपूरच्या स्थानी आपण जातो तेव्हा. जो या संसार रूप भीमा नदीच्या अनित्यतारूप प्रवाह त्याच्या समोरून सतत वाहत आहे आणि तो मात्र सनातन साक्षी तसाच
युगी 28 जणू विटेवरी उभा आहे. असा हा या कल्पनेत सुद्धा विठ्ठलाचं वर्णन केलेलं आढळतं आपल्याला. असा हा शाश्वत स्थाणु भगवान श्री विष्णू. श्लोक 26 आणि 121 नाम बघतो आपण. वरारोह. ओम वरारोहाय नमः. वर आरोहोंको स्येती वरारोह. म्हणजे ज्याचा अंकभाग मांड्या, ज्याला म्हणता येईल मांड्या, या कशा आहेत? सुंदर आहेत, श्रेष्ठ आहेत. वरारोह म्हणजे सुंदर आणि श्रेष्ठ आहे, असा हा वरारोह. आदि शंकराचार्य आणखीन भाष्य करताना म्हणतात की वरम आरोहणम यस्मिन इति वा आरूढानां पुनरावृत्य संभवात न च पुनरावर्तते. याची प्राप्ती करून घेणं कठीण आहे आणि ज्याच्याशी एकरूप होणं हे पुन्हा परत येणे भाग नसल्याने, प्राप्ती झाल्यानंतर परत यायचं नाही, पुनरावृत्ती असंभवात, पुन्हा येणं नसल्याने हा कसा आहे? श्रेष्ठ आहे. वर म्हणजे श्रेष्ठ, वर्णीय म्हणजे पसंत करण्यायोग्य अशा अर्थाने, आणि आरोह म्हणजे स्थान, श्रेष्ठ स्थानावर जो आरूढ आहे हा पण एक अर्थ, आणि ज्याच्या मांड्या सुंदर आहे, श्रेष्ठ आहे असा पण अर्थ घेतलेला आहे. परमेश्वराहून समुन्नत दुसरं काही नाही, तो उच्चाहून उच्च आहे, परात्पर आहे. प्रकृतीच्या जडबंधनातून मुक्तता करून घेणे म्हणजे आत्म्याच्या अनंतत्वाकडे वाटचाल करणे. प्रकृतीमधील अपूर्णता आत्म्याच्या म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी नाही. तो आरोह उच्च स्थानी म्हणजे श्रेष्ठ स्थानावर आरूढ असलेलं असं हे स्थान, जिथे गेल्यानंतर कोणी परतू शकत नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलंच आहे या श्लोकामध्ये की जिथे गेल्यानंतर परतू शकत नाही असं ते धाम म्हणजे ते विष्णूचं धाम. मनुष्य जीवनामध्ये अनेक पद प्राप्त करतो, तेही आवश्यक असतंच, पण त्यातून शाश्वत सुख मिळेलच असं नाही. भगवत पद कसं आहे? वरेण्य आहे, वर्णीय आहे. दीर्घकाळ शोध करून सुद्धा ज्याचा अंत आदी जाणायला ब्रह्मा विष्णू निघाले, परंतु दीर्घकाळ शोध करूनही त्यांना त्याचा आदी अंत गाठता आला नाही. तेव्हा ते नम्र होऊन परमेश्वराच्या अचिंत्य स्वरूपाचे वैभवाचे स्तवन करतात आहे. महिम्न श्लोकामध्ये 10वा श्लोक हा आहे की तवैश्वर्य यदुपरिविरिंच्यो हरिहृदः परिच्छेत्याता वनल मनल स्कंद वपुषः ततो भक्ति श्रद्धा भर गुरुगुणोद्भ्याम गिरीशयत् स्वयं तस्ते ताभ्यान तव किमनुवृत्तिर्न फलती. तव ऐश्वर्यम यत्नात उपरी अशा अर्थाने की हे वाणींच्या अधिपती, अग्नीप्रमाणे तेजस्वी मूर्ती धारण करणाऱ्या तुमच्या महिमनाचे किंवा महिम्याचे मोजमाप करण्यासाठी परिच्छेदयाता वनल मनल स्कंद वपुषः ब्रह्मदेव सत्यलोकापर्यंत आणि श्रीहरी खाली पाताळापर्यंत प्रयत्नपूर्वक गेले, पण तुमच्या महिम्याचा थांग पत्ता ते लावू शकले नाहीत. नंतर मग अत्यंत श्रद्धेने अशा अर्थाने अत्यंत श्रद्धेने भक्तिपूर्वक जेव्हा त्यांनी तुमची स्तुती केली तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहून त्यांच्या पुढे उभे राहिलात. खरंच आहे, आपली सेवा कोणते फळ देणार नाही बरं. भक्तीमुळे तुम्ही स्वतः भक्ताधीन होता हेच खरं, असं शिवमहिम्न स्तोत्रातसुद्धा अशी स्तुती केलेली आहे. ती यासाठीच श्रद्धा आणि भक्तिपूर्वक बुद्धीने नतमस्तक झाले तर ती सेवा, ती स्तुती फलद्रूप होणारच. प्रभू कसं आहे? वरारोह म्हणजे प्राप्त करून घेणारं असं श्रेष्ठ स्थान आहे, म्हणून त्याचं एक नाम वरारोह असं घेतलेलं आहे. पुढचं नाम पुढे बघूया. श्लोक 26 विष्णू सहस्रनाम आणि 122वा नाम बघतो आपण. महातपाहा. ओम महातपसे नमः. महत्सृज्य विषयं तपो ज्ञानमस्येति महातपाहा. यस्य ज्ञानमयं तपः इति श्रुतेः ऐश्वर्यं प्रतापो वा तपो महदस्येति वा महातपाहा. असं भाष्य करताना म्हटलेलं आहे
की भगवंतांचे सृष्टीविषयक तपज्ञान अतिशय महान आहे. संस्कृत भाषेमध्ये तपस शब्दाचे 3 अर्थ आहेत. ते इथे या भाष्यामध्ये करताना सांगितलेले आहे की पहिलं म्हणजे ज्ञान, दुसरं म्हणजे ऐश्वर्य. यस्य ज्ञानमयं तपः ऐश्वर्यं प्रतापः वा तपः महत् अस्य इति. म्हणजे ज्याचं ज्ञान, ऐश्वर्य आणि प्रताप तिन्ही हे कसं आहे, श्रेष्ठ आहे. त्याच्या अस्तित्वामुळेच सर्व प्राणीमात्रांना जी जाणीव होते, एखाद्या वस्तूची अगर कल्पनेची जाणीव म्हणजेच त्या वस्तूचे, त्या कल्पनेचे ज्ञान म्हणजेच ज्ञानतत्व, हे सगळं श्री विष्णूंमुळे होतं. आपलं सर्व अनुभव ज्ञान आपणातील ज्ञानशक्तीमुळेच होऊ शकतं. म्हणून श्रुती म्हणतात की ज्याचे ऐश्वर्य किंवा प्रतापरूप तप कसे महान आहे, महद असे इति. असे म्हणजे याचे महान आहे, म्हणून तो कसा आहे, महातपाहा. आणि ज्याच्या अस्तित्वामुळेच आपल्याला कोणतंही ज्ञान शक्य आहे. ज्ञान खरं तर हीच तपस्या आहे. आणि असा हा कोण आहे, महाविष्णू. आत्मशुद्धीसाठी जे केले जाते त्याला तप असं म्हणतात. मग ते कायिक असो, वाचिक असो व मानसिक असो, ते सारं तपच आहे. सोने अग्नीत टाकलं म्हणजे त्यातील हिणकस जे असतं ते जळून गळून जातं, ते शुद्ध निखळ होतं. तसे योगी तपाच्या भट्टीमध्ये आपली आत्मशुद्धी करतात. हेच काय आहे, महातप आहे. भगवान रुद्र योगीश्वर आहेत. तो योगाग्नी पेटवून देहातील वासनांना रडायला लावतो, त्यांना जाळून भस्म करतो. सारा देह गेह स्नेह जाळून साऱ्या अशिव संसाराचे स्मशान करून तो शिव बसला आहे. देह शिल्लक ठेवून केलेली शुद्धी ही खरी आणि पुरी शुद्धी नव्हे, तर ज्याने आपला देह आणि देहनिदान अज्ञान जाळून खाक केले आहे, त्याहून अधिक शुची कोण असेल, त्याहून अधिक पवित्र कोण असेल, तो शिव असा हा आहे. आणि म्हणून याला महाविष्णूला, श्री विष्णूला शिवाबरोबरच एक महातपाहा म्हणून एक नाम दिलं आहे. परमात्माच सदैव देह संबंध रहित असल्यामुळेच तोच एक महातपा म्हणावायचा. बाकी सारे देहधारी कसे आहेत, कितीही मोठे असले तरी सुद्धा अल्पतपाच आहे. महातपाहा हे एक नाम आता आपण यासाठी बघितलं की ज्ञान, ऐश्वर्य आणि प्रताप ज्यांचं महान आहे, श्रेष्ठ आहे, असा हा महातपाहा.